नमस्कार. विदर्भ न्यूजच्या साप्ताहिक बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. राज्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. त्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने गावागावांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरपंचायत व ग्रामपंचायतीला उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी घेतलेल्या आहेत. यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलेले असून ग्रामपंचायत व नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याचा प्रण कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. पाहूया याबद्दल सविस्तर वृत्तांत. निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर होतात. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. दिनांक 12 डिसेंबर रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल देवतारे आणि बाळा शागडकरांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रपूर आणि सेलू येथे आढावा बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार अनंत गुढे यांनी शिवसैनिकांचे मार्गदर्शन करत या निवडणुकीत आपसी मतभेद विसरून एकजुटीने निवडणूक लढण्यास तयार राहावे. शिवसैनिकाने जर मनावर घेतले तर कोणीही त्यांना पराजित करू शकत नाही असे उद्बोधन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हा प्रमुख गणेश भाऊ इखार, तुषार देवडे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सुनील पारिसे, माजी तालुका प्रमुख बाळू मिरपूरकर, समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा. संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19च्या महामारीमुळे वाहतूकदारांचा व्यवसाय पूर्णतः बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे वाहतूकदारांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा ठाकला असल्याने महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूकदारांनी आपल्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. कोविड-19 मुळे झालेल्या महाराष्ट्रातील विविध वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्याच्या निषेधार्थ अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संस्था आणि शालेय विद्यार्थी वाहतूक संघाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मार्च 2020 पासून कोविडच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी वाहतूकदार यांचा व्यवसाय पूर्णतः बंद पडला. वाहतूकदार कर्जबाजारी होऊन अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ आणि संपूर्ण राज्यातील स्थानिक संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार केलेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. पत्रव्यवहारातील एकाही मागणीचा शासनाने विचार केला नाही. कोणत्याही प्रकारची दखल घेऊन संघटनेसोबत चर्चा केली नाही. अशा आहेत की गेले 8 महिन्यापासून आमच्या शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचा संपूर्ण कारभार हा बंद आहे. गेल्या 8 महिन्यापासून शासनाने आम्हाला एक तांदूळाचा कणही दिलेला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या संदर्भात आम्ही संपूर्ण अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने आजच्या दिवशी एक सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण ठेवलं आहे. त्या उपोषणामागे मागण्या अशा आहेत की आमच्याकडे जे आमच्या गाड्यांवर असलेलं फायनान्स आहे, या फायनान्स कंपन्यांनी आणि टॅक्स या सर्वांचा बोजा आमच्यावरती येऊन पडलेला आहे. आज आमची उपासमारीची वेळ असल्यामुळे आम्ही ते भरू शकत नाही. शासन कुठल्याही आमच्या मागण्याकडे लक्ष करत नाही आहे. त्यामुळे आम्ही आजच्या दिवशी एक सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषणावर बसलेला आहे. जर आणखी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यानंतर समोरचं यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज आमचं हे लाक्षणिक उपोषण आहे, हे उपोषण आणखी तीव्र करण्यात येईल. अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण झाले. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती. पैसे दुप्पट करून देतो म्हणून मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका ठेकेदाराला 5 आरोपींनी 3 लाख रुपयांनी गंडा घातला. या प्रकरणी ठेकेदाराने मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी सापळा रचून या 6ही आरोपींना गजाआड करण्यामध्ये यश मिळविलं होतं. पैसे दुप्पट देतो म्हणून 3 लाखांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला मेहकर पोलिसांनी गजाआड केले. पैसे दुप्पट करून आणतो असे सांगून ठेकेदाराची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत राजनी फाटा बीबी ते सुलतानपूर रोडवर घडली. पुणे येथील ठेकेदाराची 5 ते 6 जणांनी पैसे दुप्पट करून देतो असे सांगून पुणे येथील ठेकेदाराची फसवणूक केल्याची घटना मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सापळा रचून 6 आरोपींना गजाआड केले. हे आरोपी अट्टल गुन्हेगार असून 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
मेकर पोलीस स्टेशनने पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून लोकांना लुटणारी गँग पकडलेली असून त्यांच्याकडून 3 लाखांचा मुद्देमाल आणि 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहे. सदर गँग ही जानेफळ हद्दीतली असून जानेफळ हद्दीतला शेख चांद म्हणून जो आरोपी आहे तो असे गुन्हे करणारा आहे आणि त्याच्याबरोबर 5-6 जण आहेत. ते ह्याच पद्धतीने लोकांशी संपर्क करून आम्ही तुमचे पैसे दुप्पट करून देतो असं सांगून फसवतात. ह्या आरोपींच्या 3 दिवस रिमांड घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगांव. इस सप्ताह में अचलपुर शहर एवं ग्रामीण विभाग में कांग्रेस पार्टी की ओर से सोनिया गांधी के जन्मदिन के अवसर पर भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया था. कोरोना काल में खून की किल्लत को देखकर इस शिविर का आयोजन किया गया था. इस अवसर पर कांग्रेस के अनेक वरिष्ठ नेतागण उपस्थित थे. देखिए ये रिपोर्ट. कांग्रेस पार्टी की वरिष्ठ नेता सोनिया गांधी के जन्मदिन के अवसर पर अचलपुर तहसील में ग्रामीण एवं शहर कांग्रेस के तत्वावधान में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया. कोरोना काल जैसे विकट परिस्थिति में खून की कमी ना पड़े, इस महत् उद्देश्य के लिए अचलपुर तहसील ग्रामीण एवं शहर कांग्रेस द्वारा इस रक्तदान शिविर का आयोजन किया गया. कांग्रेस कमेटी के अचलपुर तहसील के वरिष्ठ नेता हरिशंकर अग्रवाल की अध्यक्षता में इस भव्य रक्तदान शिविर का उद्घाटन कांग्रेस के जिलाध्यक्ष बबलू देशमुख के कर कमलों द्वारा किया गया. इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि के रूप में राजाभाऊ टवलारकर, मधुकर हुड, हरिदास नाथे, प्रमोद घुलशे, पप्पू चंदनानी, विलास उदापुरकर, डीपी राउत आदि उपस्थित थे. कार्यक्रम की सफलता के लिए अचलपुर तहसील कांग्रेस कमेटी ग्रामीण अध्यक्ष श्रीधर काळे, शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे, कैलास आवारे, बाळा शिरबुद्दे, नामदेव तणपुरे, अमोल बोरेकर, शहीद मौलाना, नगरसेवक शाहिद भाई, पप्पू अनिस खा, दिनेश वानखडे, प्रशांत गोरले, विजय मडगे, सुनील तायडे, मनोहर शापाने, गजानन भगत, देवानंद आवारे, एहतेशाम नबील, आनंद गायकवाड, प्रतीन कडू, मंगेश भोरे, अमोल चिमोटे, प्रवीण हिरुळकर, मोहम्मद इक्बाल मतीन खान, आबिद खान, अर्शू, शुभम ठाकरे, उमेश तोटे, अमोल ठाकरे, पंकज राऊत, मनोज काळे, प्रवीण हुड, अरविंद नेतनवार, जय घोरे, सुनील पवार, मोहम्मद जावेद नौशान खान, योगेश खांदे, मोहम्मद इकरान, चेतन पाटसकर आदियों ने परिश्रम किए. एशियन न्यूज नेटवर्क परतवाड़ा एवं विदर्भ न्यूज अमरावती के लिए जय कुमार घिया के साथ पंकज साबू की यह रिपोर्ट. अमरावती शहरामध्ये फ्रेजरपुरा येथील एका घराचे बांधकाम सुरू असताना लोखंडी मिक्सर कोसळल्याने 3 मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. घरावर स्लॅब टाकण्याकरिता सिमेंट व रेतीचा मलबा नेण्याकरिता लोखंडी मिक्सरचा उपयोग करताना मिक्सर अचानक खाली कोसळल्याने मजूर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती ही स्थिर होती. यामध्ये कुणाचीही जीवितहानी झालेली नाही. घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना अचानक लोखंडी मिक्सर कोसळल्याने 3 मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी 9:30 वाजता फ्रेजरपुरा येथील माजी नगरसेवक अरुण जयस्वाल यांच्या घरी घडली. सकाळी दुसऱ्या मजल्यावर स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यात खालून वर रेती सिमेंटचा मलबा नेण्याकरता लोखंडी मिक्सर लावण्यात आले. काही मजूर वरच्या मजल्यावर काम करीत होते तर काही खालूनच सिमेंट मलबा मिक्सरमध्ये भरत होते. त्यात रेती सिमेंट मलबा भरलेला मिक्सर वर जात असताना अचानक मिक्सर तुटून जमिनीवर खाली पडले. त्यातच 3 मजुरांचा तोल गेल्याने 30 फूट उंचीवरून जमिनीवर कोसळले. या अपघातात एक मजूर थेट लोखंडी मिक्सरवरच आदळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून राहिल्याने नागरिकांनी धाव घेतली. तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. येथून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे एकाला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात कारंजालाड येथील रहिवासी 24 वर्षीय अक्षय राजू वानखडे, 18 वर्षीय सतीश आंबेकर, 35 वर्षीय शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले. या अपघातात मात्र एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती होताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नागरिकांनीही या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पावसाळा भरपूर प्रमाणात झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा आहे.
परंतु जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये नगरपंचायतीच्या वतीने शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। मुबलक पाणी असताना सुद्धा शहरवासियांना कधी कधी 8-8 दिवसाआड तर त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवसाने पाण्याचा अनियमितपणे पुरवठा केला जातो। याबद्दल कुणाची तक्रार करावी यासाठी गावकऱ्यांनी पाण्यासाठी वनवन भटकणे सुरू केलेले आहे। यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस होऊ नये नांदगाव खंडेश्वर परिक्षेत्रातील प्रभाग 5 मधील नागरिक पाण्यापासून वंचित आहे। गेल्या 10 दिवसांपासून प्रभाग 5 मध्ये नळ सोडण्यात आले नाही। 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत तेथील नागरिक जागे राहून नळची वाट बघत होते, पण पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी नळ सोडले नाही। तेथील नागरिक सामान्य कामगार असून ते दिवसभर आपल्या पोटासाठी कामाला जातात आणि पाण्यासाठी रात्रभर जगतात। या प्रभागातील नागरिकांनी नगरपंचायतमध्ये खूप तक्रारी केल्या, पण त्यांना न्याय मिळाला नाही। काल रात्री पाणी पुरवठा कर्मचारी दारू पिऊन प्रभागातील नागरिकांना शिवीगाळ करीत होता। त्वरित ही घटना देखील नागरिकांनी जागरूक नागरिक धनराज राऊत यांना सांगितली। प्रभागातील जागरूक नागरिक धनराज राऊत घटनास्थळी येऊन पाण्याची समस्या सोडविली। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वालाखे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। संपूर्ण देशामध्ये वैद्यकीय परीक्षा पार पडली। सीईटीच्या रूपाने ही परीक्षा घेण्यात आली होती। शहरामध्ये या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठे मोठे फलक लागलेले होते। विद्यार्थ्यांना लुबाडण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे। यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा शहरात नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे। शहरामध्ये वैद्यकीय प्रवेशाचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात होत आहे। याबाबत विदर्भ न्यूजचा हा सविस्तर वृत्तांत। काही महिन्यापूर्वीच वैद्यकीय प्रवेशाची म्हणजेच नीटची परीक्षा पार पडली। त्या संदर्भातील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे। या परीक्षेच्या प्रवेशाबाबत अमरावती शहरामध्ये धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे। अमरावती शहरामध्ये खुलेआम MBBS, BDS या वैद्यकीय प्रवेशाचे पोस्टर झळकत आहे। तसेच कुठल्याही प्रकारचे डोनेशन न घेता ॲडमिशन करून देण्याची हमी सुद्धा या पोस्टरमध्ये करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे जिल्हा स्तरावर या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही यंत्रणा नाही। त्यामुळे ॲडमिशनचे दलालराज सुरू असल्याचं चित्र शहरात सध्या दिसून येत आहे। अमरावती शहरातील महागड्या होर्डिंग साईटवर MBBS, BDS प्रवेशाची जाहिरात होत आहे। तसेच NRI विद्यार्थ्यांची तात्काळ ॲडमिशन करता यावी यासाठी डोंट डिले, फ्यू सीट्स रिमेनिंगचे मेसेज सुद्धा या होर्डिंगवर दिसत आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी एक प्रकारे ॲडमिशन क्लिनिक देखील उघडण्यात आलेले आहे। शहरातील राजकमल चौक उड्डाणपुलावर थेट परदेशातून MBBS करण्याची जाहिरात होत आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी जाहिरातीमधून डोनेशन न घेण्याचे सांगतात, मात्र नंतर विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसूल करण्याच्या घटना मागील काळात घडलेल्या आहे। या प्रकारची फसवणूक झाल्यास नेमकी दाद कुणाकडे मागायची असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत वैद्यकीय शिक्षण विभाग येत असला तरी जिल्हा स्तरावर याबाबत कुठलीही नियंत्रण यंत्रणा नाही हे विशेष। असा सर्व वैद्यकीय प्रवेशासाठीचा गोरखधंदा सध्या अमरावती शहरात सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। विदर्भ न्यूजने प्रथमच या गोरखधंद्याचं चित्र जनतेसमोर आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। या सर्व बाबीवर जिल्हा स्तरावर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे खुलेआम ॲडमिशन दलालराज होत असताना दिसत आहे। ब्यूरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती। अमरावती शहर के विख्यात अंबादेवी मंदिर में इन दिनों दर्शनार्थियों की भारी भीड़ देखने को मिल रही है। यहाँ पर अंबा माँ एवं एकवीरा माता का पुरातन मंदिर है। कोरोना के काल में यह मंदिर दर्शनार्थियों के लिए अभी खुला हुआ है। मंदिर व्यवस्थापन ने दर्शनार्थियों के लिए सभी एहतियात बरती है। देखिए ये खास रिपोर्ट। अमरावती में मां अंबा देवी का पुरातन मंदिर है। अनेक श्रद्धालु अपने श्रद्धा सुमन चढ़ाने एवं मां अंबा के पुनीत दर्शन करने यहां आते हैं, जिसमें मंगलवार का दिन विशेष है। कोरोना काल के चलते सब दूर मंदिर बंद थे, किंतु जिलाधीश के आदेश से दर्शनार्थ मंदिर पुनः खोले गए। किंतु संक्रमण से बचने संपूर्ण एहतियात बरतते आज मंगलवार होने से
अंबा देवी मंदिर पर दर्शनार्थी भाविकों की भारी भीड़ देखी गई, जो शिस्तबद्ध तरीके से लाइन लगाए देखे गए। मंदिर में बकायदा सैनिटाइजेशन करते दर्शनार्थियों को दर्शनार्थ अनुमति दी गई। वो गर्दी इसलिए साहब कि अभी जो 2 टाइम है अंबा देवी संस्थान का 11:30 से लेकर 12 बजे तक के सैनिटाइजर करते हैं, ताकि लोगों की सुरक्षा को देखते हुए, और शाम को 5 से 5:30 का ऐसा 2 समय दिया है, और रात को 9 बजे तक के भाविक भक्तों के लिए मंदिर चालू है। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। ज्यांनी संपूर्ण देशाला नव्हे जगाला स्वच्छतेचा संदेश दिला असे संत गाडगेबाबा यांचाच श्री क्षेत्र बहिरम येथील प्रतिमा ही अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेली असून या प्रतिमेच्या आजूबाजूला प्रचंड झाडे झुडपे वाढलेली आहेत। या प्रतिमेजवळ दारूच्या व मद्याच्या खाली बाटल्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या दिसून येत आहे। याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नसल्याने या प्रतिमेच्या स्वच्छतेकरिता गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांचाच पुतळा सध्या बहिरम यात्रेत कचऱ्याच्या विळख्यात आहे। गाडगेबाबांचे अनुयायी असल्याचा आवडणारे प्रतिनिधी मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत। आर पाटील यांच्या कारकिर्दीत स्वच्छता अभियानात संत गाडगेबाबांचेच नाव दिले गेले, तरीही गाडगेबाबांच्याच पुतळ्याची ही दुर्दशा व्हावी हे खेदजनक आहे। हिवाळ्यातील जत्रेत भाविक आणि खवय्यांनी गजबजलेली असते बहिरम यात्रा। पूर्वी जलसे, तमाशे, संगीत बाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेली परतवाडा बैलतूल मार्गावरील बहिरमबुवांची यात्रा अख्ख्या पंचक्रोशीत प्रथम क्रमांकाची समजली जायची। पूर्वी येथे दिल्या जात असलेल्या कोंबड्या बकऱ्यांच्या नवसाला विरोध करणारे गाडगे महाराज प्रतिवर्षी आपल्या कीर्तनातून वराडी बोलीत अंधश्रद्धा आणि पाखंडांवर घणाघाती प्रहार करत, तसेच कीर्तन सुरू होण्यापूर्वी स्वतः कीर्तनस्थळाची साफसफाई करणाऱ्याच्याच पुतळ्याभोवती झाडे झुडपे वाढावीत ही दुःखद बाब आहे। पुतळ्याच्या नजीकच धाबा असल्याने तेथील दारूच्या बाटल्या पुतळा परिसरात फेकल्या जातात, हे उल्लेखनीय। ते कुणाच्या दृष्टीस पडू नये ही दुर्दैवासह लाजिरवाणी बाब आहे। ब्रह्मचारी भगवान बाबा यांनी बहिरम येथे गाडगे महाराज यांची प्रतिमा स्थापित केली। विश्वस्त मंडळ ही यात सहभागी होते। कालांतराने जुनी मंडळी हयात न राहिल्याने या संस्थानाची रय गेली। तेथे असलेले साहित्यही आता लंपास झाले। या पुतळ्यात संरक्षक कुंपण घालून परिसराची साफसफाईसह देखरेखीची व्यवस्था जबाबदारी विश्वस्त प्रशासन किंवा सामाजिक संस्था स्वीकारेल काय, असा प्रश्न गाडगे महाराजांचे भक्त विचारणा करीत आहे। वारंवार प्रसार माध्यमांनी वाचा फोडूनही जर सुधारणा होत नसेल तर आर्य समाज मंदिर पथरोड आणि वैदिक विचार ट्रस्ट परतवाडातर्फे साफसफाई केली जाईल, असे प्रधान शरदराव कोसरे यांनी सांगितले। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, तुर्णी। हिंगणघाट येथील बहुचर्चित जळीत प्रकरणी आरोपी विवेक नगराळे याच्यावर जिल्हा न्यायालयाने आरोप प्रस्तावित केलेले आहेत। या प्रकरणी राज्य शासनाने प्रख्यात वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची अंकिता जळीत हिची बाजू मांडण्याकरिता त्यांना नियुक्त केलेले आहे। 14 डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होती। त्याकरिता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे हिंगणघाट जिल्हा न्यायालयामध्ये आगमन झाले होते। बघा याबाबत सविस्तर वृत्तांत। हिंगणघाट येथील अंकिता जळीत कांडातील आरोपी विवेक नगराळे याच्यावर आरोपीच्या उपस्थितीत हिंगणघाटच्या न्यायालयात त्याने केलेल्या गुन्ह्याचे आरोप प्रस्तावित करण्यात आले। सोमवार दिनांक 14 डिसेंबरला हिंगणघाटच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात बहुचर्चित अंकिता जळीत प्रकरणाची तारीख होती। या प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः न्यायालयात हजर होते। उज्ज्वल निकम यांचे 10:30ला हिंगणघाटच्या विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर ते 11:22ला सत्र न्यायाधीश माजगावकर यांच्या न्यायालयात हजर झाले। आरोपी विवेक नगराळे याला नागपूरच्या कारागृहातून हिंगणघाट न्यायालयात येण्यास उशीर असल्याने दरम्यानच्या काळात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी स्थानिक वकिलांच्या हिंगणघाट बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली। तेथे बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक काकडे आणि सचिव आरसी मोहम्मद यांनी त्यांचे स्वागत केले। दुपारी 12 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपी विवेक नगराळेला न्यायालय परिसरात आणले गेले। त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली। आरोपीचे वकील उपस्थित नव्हते। त्यांच्या अनुपस्थितीत आरोपी समक्ष त्याच्यावर असलेले आरोप प्रस्तावित करण्यात येऊन दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कामकाज संपले। त्यानंतर न्यायालय परिसराच्या बाहेर आल्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पत्रकाराशी बोलताना येत्या 17 डिसेंबरला आरोपीवरील आरोप निश्चित करण्यात येऊन 15 दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला न्यायालयाने परवानगी दिल्याचे सांगून
साक्षी आणि पुरावे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल असे म्हटले. राज्य शासन या अधिवेशनात महिला संदर्भात दिशा नव्हे तर शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्याची शक्यता असून हा कठोर कायदा संमत झाल्यास महिलांवरील अत्याचारांना चाप बसेल असे एका प्रश्नाच्या उत्तरात उज्ज्वल निकम म्हणाले. हा कायदा तेथे मंजूर झाल्यावर तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. महिलांचे सबलीकरण व्हावे आणि महिलांच्या अत्याचाराला जरब बसावी याच्या कठोर तरतुदी या कायद्यात करण्यात आलेल्या आहे. राज्य शासनाचा हा क्रांतिकारी निर्णय असून बलात्कार, विनयभंग आणि रासायनिक तज्ज्ञांचा अहवाल त्वरित मिळवण्याच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आल्या आहे. या कायद्यामुळे महिलांविरोधात समाज माध्यमांवर जे आक्षेपार्ह लिहिली जाते त्याचा देखील पायबंद बसेल असे उज्ज्वल निकम म्हणाले. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अफरोज अब्दुल कलाम यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्हाधिकारी यांनी नवीन उपनगराध्यक्षा यांच्या निवडीचा कार्यक्रम घेतला होता. यामध्ये ममता महाजन यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने ममता महाजन यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अफरोज अब्दुल कलाम यांचा उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नव्याने उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचे आदेश प्राप्त झालेत. म्हणून 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्याकडे नगरसेविका ममता कैलाश महाजन यांचे उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. त्यामुळे नगर परिषद सभागृहात एक विशेष सभा बोलवण्यात आली. ममता कैलाश महाजन यांचे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने नियम 2005 मधील नियम 7 नुसार ममता कैलाश महाजन यांची मूर्तिजापूर नगर परिषद उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा नगर परिषद सभागृहात नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे, पीठासीन अधिकारी यांनी केली. अकोला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष कैलाश विश्वनाथ महाजन यांचे सर्वच राजकीय क्षेत्रात जवळीकता असल्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी ममता महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजय लोहकरे, पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे, सहाय्यक म्हणून कार्यालय अधीक्षक निशिकांत परळीकर हे होते. सभेला नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे, विनायक गुल्हाने, सचिन देशमुख, बबलू भेलोंडे, आलिया तबस्सुन, नासिरुद्दीन, स्नेहा नाकट, वैभव विजय यादव, अफरोज अब्दुल कलाम, कविता राहुल गुल्हाने, सुनीता संजय गुल्हाने, संगीता विनायक गुल्हाने, लक्ष्मीबाई देवीदास गोळे, सरिता राहुल पाटील, प्रशांत डाबेराव, मनुबाई तानकर, प्रतीक्षा मोहन वसुकार, तस्लीम खां बिस्मिल खां, सुनील पवार, असिनाबी शेख खलील, मंदा बाबाराव जळमकर, रवींद्र पंडित इंगळे, आशिष बरे, भारत जेठवाणी आदींसह नगर परिषद सदस्य उपस्थित होते. सभा यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे अधिकारी निशिकांत परळीकर, प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल, नरेंद्र फुरसुले, रवींद्र तिवारी, नितीन शिंगणे, बसंती यादव, राजू जवंजा, हरिप्रसाद दुबे आदींनी परिश्रम घेतले. परिषद मूर्तिजापूर येथे उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये ममता कैलाश महाजन या अपक्ष नगरसेविका यांना सर्वच विविध राजकीय पक्षांनी बिनविरोध निवडून दिलं आणि सर्वच राजकीय पक्षांनी आणि नगरसेवकांनी जी विश्वास यांच्यावर दर्शवला आहे हा विश्वास आम्ही खरा सार्थक ठरवू व सर्वच जनतेचे व मूर्तिजापूरकरांच्या सेवेची संधी आम्ही सोडणार नाही. प्रत्येक काम व्यवस्थित मार्गी लावू हीच जनतेला शब्द देतो, ग्वाही देतो. माझे 2 शब्द समाप्त. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर. भारतामधील पक्षी विश्वातून नामशेष झालेला आणि सातपुड्यामध्ये पुनर्शोध लागलेला रानपिंगळा म्हणजेच घुबड प्रजाती या प्रजातीवर प्रख्यात पक्षी अभ्यासक डॉक्टर जयंत वडतकर यांनी संशोधन प्रकल्प राबवून सखोल माहिती असलेले एक पुस्तक लिहिले होते. रानपिंगळा हा पक्षी मेळघाटात आढळत असून तो मेळघाटच्या जंगलामध्ये सुरक्षित राहतो. त्यामुळे या पक्षाबद्दल माहिती मिळावी म्हणून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत. भारतातील पक्षी विश्वातून जवळपास 113 वर्षे नामशेष झालेला आणि शतकभरानंतर सातपुड्यात पुनर्शोध लागलेला रानपिंगळा ही एक दुर्मिळ आणि रहस्यमय अशी एकमेव दिलासा आढळून देणारी घुबड प्रजाती.
या रानपिंगळा पक्ष्याची संपूर्ण माहिती असलेला रानपिंगळा अज्ञातवास व पुनर्शोध या डॉक्टर जयंत वडतकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक MS रेड्डी यांच्या हस्ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसरात झाले। यावेळी पुस्तकाचे लेखक डॉक्टर जयंत वडतकर, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ, विभागीय वनाधिकारी मनोज कुमार खैरनार, मानद वन्यजीव संरक्षक विशाल बनसोड, वेक्सचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वरेकर, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर मंजुषा वाट, पक्षी अभ्यासक किरण मोरे, सौरभ जवंजाळ, मनीष ढाकुलकर, अल्केश ठाकरे, प्रफुल्ल सावरकर, शशांक नगराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। रानपिंगळा प्रजातीच्या शोधासाठी 20व्या शतकात अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले, तसेच पुनर्शोधानंतर आजवर अनेकांनी अभ्यास केला। या प्रजातीवर डॉक्टर जयंत वडतकर यांनी सुद्धा संशोधन प्रकल्प राबविला आणि त्यातूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहास, या पक्षाबद्दलची रंजक माहिती तसेच सद्यस्थितीत अशी सखोल माहिती असलेले पुस्तक त्यांनी लिहिले आहे। छोटेखानी समारंभात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गजानन वाघ यांनी केले। लेखक डॉक्टर जयंत वडतकर यांनी या पुस्तकाविषयीची भूमिका विशद करून पुस्तकाच्या अंतरंगाबद्दल माहिती दिली। रानपिंगळा हा मेळघाटात सर्वात जास्त संख्येत सापडत असून तो मेळघाटात सर्वात जास्त सुरक्षित आहे। हा पक्षी मेळघाटचे भूषण आहे। या पक्ष्याला बघायला आज देश विदेशातून पक्षी अभ्यासक आणि पर्यटक येत असतात, त्यामुळे या पक्ष्याची सखोल माहिती असलेल्या पुस्तकाची आवश्यकता होती, ती या पुस्तकाने पूर्ण झाली असे प्रतिपादन MS रेड्डी यांनी केले। या पुस्तकास प्रसिद्ध लेखक मारुती चितमपल्ली, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर तथा BNHSचे माजी संचालक डॉक्टर आसद रहमानी यांची प्रस्तावना लाभली आहे। जैवविविधता तज्ज्ञ तथा पक्षीतज्ञ असलेले डॉक्टर जयंत वडतकर यांनी आजवर सातपुड्यातील किल्ले, सापांचे अद्भुत विश्व, सागरमाथ्याच्या पायथ्याशी आणि सहलेखक म्हणून काही पुस्तके प्रकाशित केली असून त्यांचे रानपिंगळा हे पुस्तक अमरावती येथील वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थेने प्रकाशित केले आहे। या पुस्तकाचे मुखपृष्ठ तथा आतील रेखाचित्र वेक्सचे पक्षी अभ्यासक तथा पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार निनाद अभंग यांनी साकारले आहे। या पक्षाबद्दल भारताबाहेर देखील पक्षी अभ्यासकांना सुद्धा उत्सुकता असल्यामुळे या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती सुद्धा प्रकाशित केली जाईल। त्याचा अनुवाद BNHSचे सहाय्यक संचालक डॉक्टर राजू कसंबे करीत असल्याची माहिती लेखक डॉक्टर जयंत वडतकर यांनी यावेळी दिली। रानपिंगळा फॉरेस्ट टावलेट किंवा हेटेरोग्लॉक्स ब्लेविटी या नावाने ज्याची ओळख आहे, हा पक्षी म्हणजे भारतातला एक दुर्मिळ असा पक्षी आहे। आपल्याला माहीत आहे की भारतातून 20व्या शतकात नामशेष झाला अशी ज्या पक्षाची ओळख होती, तो पक्षी 1997 साली पुन्हा सातपुड्यामध्ये सापडला आणि आता मेळघाटामध्ये सर्वात जास्त संख्येत सापडतो। सातपुडा प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक टू सातपुडा अशी ओळख असलेला हा पक्षी आता सातपुड्याच्या बाहेर तानसा अभयारण्य म्हणजे वेस्टर्न घाट, याशिवाय डांगचं जे फॉरेस्ट आहे गुजरातमधलं, या ठिकाणी सुद्धा सापडतो। हा जो पक्षी आहे याचा इतिहास अतिशय रंजक आहे। 1997 साली सापडला, त्यापूर्वी थेट 1872ला त्याचा प्रथम शोध लागल्यापासून जवळपास आजपर्यंतचा संपूर्ण इतिहास मी माझ्या रानपिंगळा अज्ञातवास व पुनर्शोध या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पुस्तकाचं आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्री रेड्डी सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि ह्या पक्षीमित्रांना हे पुस्तक नक्कीच आवडेल अशी आशा करतो। धन्यवाद। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर श्रीकांत वरेकर यांनी केले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। अमरावती येथील जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय काही ना काही कारणामुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते। असाच काहीसा प्रकार उघडकीस आलेला असून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामधील तब्बल 5 लाख रुपये पशु प्रदर्शनी न घेतल्याने परत जाण्याच्या मार्गावर आहे। हा प्रकार जिल्हा परिषदेच्या विभागाच्या आमसभेमध्ये समोर आलाय। बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत। अमरावती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील तब्बल 15 लाख रुपये शासनाला परत गेलेले आहे, तर उर्वरित 5 लाख रुपये चालू आर्थिक वर्षामध्ये पशु प्रदर्शनी न घेतल्यास परत जाण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या जिल्हा पशुसंवर्धन समितीच्या बैठकीदरम्यान समोर आली आहे। दरवर्षी जिल्ह्यामध्ये पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात येतो। एका वर्षामध्ये 2 पशु प्रदर्शनी घेणे गरजेचे राहते।
कोरोना काळामध्ये सभा, यात्रा, कार्यक्रम, प्रदर्शनी आयोजित करण्यावर बंधने लावण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2020-21 या आर्थिक वर्षात पशु प्रदर्शनी घेण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रहाटे यांनी बैठकीदरम्यान दिले. ग्रामीण भागात पशूंची प्रदर्शनी घेतल्यास बैल, गायी इत्यादी जनावरांना चांगली किंमत मिळते. तसेच प्रदर्शनीमध्ये जनावरांची खरेदी विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु जिल्ह्यात मागील वर्षीपासून प्रदर्शनी भरली नाही आणि निधीसुद्धा परत गेला. या कारणामुळे सभेतील सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. बैठकीमध्ये या मुद्द्याला घेऊन उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण चांगलेच संतापले. कोरोनामध्ये सूचनेचे पालन करून जर लग्न, जिल्हा परिषदेच्या सभा होत असेल तर शेतकऱ्यांची पशु प्रदर्शनी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला. याबाबत आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर प्रदर्शनी चालू करण्याबाबत प्रयत्न करू, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या सभेला समितीचे शरद मोहोळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रहाटे आदींसह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. म्हणून आम्ही हे सुचवणार आहोत का आमच्या मीटिंगमध्ये ह्या चर्चा झाल्या का बुवा शासनाचा पैसा ज्या वस्तुस्थितीसाठी आला परदेशीसाठी तो वापस जाऊ नये, तर याच्यावर कुठेतरी विचार करण्यात यावा. वापस गेला तर तो कुठे चालला याचा काही पता नाही. तुमचं मत काय? तर किती मागच्या वर्षी किती पैसे वापस गेले त्याच्याबद्दल? आपले 2 कार्यक्रमात गेले 10 लाख. अच्छा, आता यावर्षी काही प्रदर्शन झालंय काय संदर्भात? नाही, एकही नाही. पुऱ्या प्रदर्शनी पैसे वापस जातील जिल्हाभर. आम्ही चर्चा अशा केल्या का ते प्रदर्शनी जेवढे पैसे भेटतात म्हटलं ते प्रदर्शनी झाली पाहिजे बा, या मुद्द्यावर चर्चा केली. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू येथील जुना निपाणी रस्त्यावरील शिवशक्ती स्टोन क्रशरने एका खदानीमध्ये दगड फोडण्याकरिता ब्लास्टिंग करीत असताना 2 मजूर गंभीर जखमी झाले होते. यामधील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सदर खदानमध्ये अवैध खोदकाम सुरू आहे, याकडे प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथील क्रेसर खदानमध्ये ब्लास्टिंग करतेवेळी 2 मजूर युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवार 8 डिसेंबरला घडली होती. जखमीतील एक मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बोरगाव मंजू येथील जुना निपाणा रस्त्यावरील खदान असलेल्या परिसरात शिवशक्ती स्टोन क्रेसरमधील रमणिक जीवन कनसांगरा यांच्या खदानमध्ये दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन अवैधरित्या विनापरवाना वापर करत असताना 2 मजूर गंभीर जखमी झाले. त्यामध्ये आकाश इंगळे, पवन चोटमल, राहणार बोरगाव मंजू, सिद्धार्थ नगर असे त्यांची नावे आहेत. दरम्यान जखमी हे अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यामध्ये 23 वर्षीय पवन चोटमल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर खदानमध्ये 50 फूट चारही बाजूने अवैधरित्या खोदकाम दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करण्यात येत आहे. यासाठी खदान मालक अवैध खोदकाम कोणत्या आधारे करतात, असा प्रश्न विदर्भ न्यूज 365 ने प्रकाशित करून सदर घटनेसंदर्भात बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सुनील सोडंके यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. या दरम्यान विदर्भ न्यूज 365 चॅनलने खदान मालक यांच्यावर सदर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी वृत्त प्रकाशित केले होते. त्याच वृत्तीची दखल घेत अखेर खदान मालक रमणिक जीवन कनसांगरा राहणार अकोला, सोपोउद्दीन अकोला, संदीप वरुडकर बोरगाव मंजू, सुबोध गवाई राहणार बोरगाव मंजू यांच्यावर भादवी 304-348 नुसार फिर्यादी PSI ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बयानावरून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संतोष गवाई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर हे अवैध धंदे करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले आहेत. त्यांनी अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध कार्यवाहीचा धूमधडाका सुरू केलेला आहे. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून ग्राम मालेगाव येथील सलीमोद्दीन अलीमोद्दीन याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. बघूया सविस्तर वृत्तांत. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे विशेष पथक जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरले. त्यांनी दररोज कारवाईचा सपाटा सुरू केला. बुधवारी वाडेगाव चानी परिसरात गुन्हेगाराची शोधाशोध करीत गस्तीवर असताना अंमली मादक पदार्थ गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.
त्यावरून ग्राम आलेगाव येथील 26 वर्षीय सलीमुद्दीन अमानुद्दीन याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात मादक अंमली गुंगीकारक वस्तू आढळून आली। या वस्तूची ओळख करून घेतली असता गांजा असल्याचे स्पष्ट झाले। गांजाचे वजन केले असता 300 ग्रॅम भरले। त्याची किंमत 3000 रुपये असून विनापरवाना अवैधरित्या विक्री करताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये पोलीस स्टेशन चानी येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून याबाबत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। याबाबत माहूर येथील तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली। बघूया विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत। माहूर तालुक्यातील लिंबायत, हडसणी, सेलू, सिंदखेड, अनमाळ, आष्टा, पापलवाडी, मेट व असोली या 10 गावांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 15 जानेवारी 2021 रोजी संपन्न होणार आहे। होऊ घातलेल्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती 15 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी पत्रकारांना दिली आहे। नमस्कार। माहूर तालुक्यामध्ये लिंबायत, सेलू, हडसणी, हरडप, सिंदखेड, अनमाळ, आष्टा, आसुरी, पापलवाडी आणि मेट अशा 10 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। या 10 ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहितेचा सुद्धा आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आज 15 डिसेंबर रोजी आपण निवडणुकीची नोटीस ही प्रसिद्ध करणार आहोत। या निवडणुकीमध्ये या 10 ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर एवढा आहे आणि यामध्ये सर्वांनी एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे की सुट्टीचे दिवस वगळून म्हणजे 25, 26 आणि 27 आणि सार्वजनिक सुट्टी जे आहेत ते दिवस वगळून आपल्याला नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहे। नामनिर्देशन पत्र सादर करताना हे ऑनलाईन भरायचे आहे आणि ऑनलाईन भरलेल्या नामनिर्देशन पत्राची प्रिंटआउट काढून त्यासोबत घोषणापत्र भरून ते त्यांनी आपल्या जे नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहे। अशा रीतीने भरलेले नामनिर्देशन पत्र योग्य रीतीने भरलेले, साक्षांकित केलेले आणि आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेले हे ग्राह्य धरले जातील आणि बाकीचे जे असे विविध नमुन्यामध्ये दिलेले नामनिर्देशन पत्र आहेत हे छाननीच्या वेळेस बाद होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येकाने नामनिर्देशन पत्र हे काळजीपूर्वक भरावे अशी माझी सर्वांना विनंती आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी ही 31 डिसेंबर रोजी होणार आहे आणि नामनिर्देशन पत्र वापस घेण्याचा कालावधी जो आहे हा 4 जानेवारीचा आहे। तोपर्यंत आपण नामनिर्देशन पत्र वापस घेऊ शकतो। निवडणूक चिन्ह हे त्याच दिवशी म्हणजे दुपारी 3 वाजता देण्यात येतील 4 जानेवारी रोजी आणि मतदानाचा दिनांक हा 15 जानेवारी आहे। मतदान जे आहे हे सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजल्यापर्यंत सुरू राहणार आहे आणि मतमोजणी 18 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे। माझी या 10 ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना अशी विनंती आहे की जे या निवडणुकीमधील मतदार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावावा आणि सर्वांनी या मतदानामध्ये भरघोस मतदान करून आपली जी निवडणूक प्रक्रिया ही मजबूत करावी आणि लोकशाहीचा जो आधारस्तंभ आहे मजबूत करावा। सर्वांनी आपलं नैतिक कर्तव्य पार पाडावं आणि मतदानामध्ये भाग घ्यावा एवढी सर्वांना। या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिसूचना 15 डिसेंबर रोजी निघाली असून नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचे काम 23 ते 30 डिसेंबर व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून डिसेंबर पर्यंत चालणार असून 31 डिसेंबरला छाननी होणार आहे। नाम निर्देशन पत्र वापस घेण्याची तारीख 4 जानेवारी ही असून त्याच दिवशी 3 वाजता निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे। प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजतापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत होणार असून मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे। आपले नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरून त्याची प्रत काढून त्याला घोषणापत्र जोडणे ते नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे। रीतसर भरलेलेच नामनिर्देशन पत्र ग्राह्य मानण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया व लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन वरणगावकर यांनी केले आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर। अमरावती जिले के बहिरम बाबा मंदिर के निकट पुरातन माना जाने वाला काशी तालाब है। काशी तालाब का नाम देवी काशी के नाम से जाना जाता है। राजा भावसेन जब देवी काशी के दर्शन करने जाते थे तब देवी काशी ने वहीं पर बसने का ठान लिया था, इसीलिए इस तालाब का नाम
काशी तालाब रखा गया है। बहरम से हमारे प्रतिनिधि विदर्भ न्यूज द्वारा आप सभी तक यह स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र एवं मध्य प्रदेश की सीमा पर स्थित बहिरम बाबा क्षेत्र से जुड़े यूं तो कई आश्चर्यजनक चमत्कारिक राज होने की अलग अलग अवधारणाएं हैं, किंतु विदर्भ न्यूज चैनल के माध्यम से हम आपके समक्ष कुछ रहस्यों को साझा करने का प्रयास कर रहे हैं। अपने पहले भाग में हमने बहिरम बाबा मंदिर और मेले की जानकारी हमारे हजारों लाखों दर्शकों के समक्ष प्रस्तुत की। दूसरे भाग में हमने बर्तन तालाब का महत्व विशद किया। तीसरे भाग में हम बहिरम बाबा से जुड़े काशी तालाब का भी चित्रण दर्शकों के सम्मुख रखने जा रहे हैं। विदर्भ न्यूज की टीम बहिरम परिसर के तथा सातपुड़ा पर्वतों की श्रृंखलाओं में फिर से एक नए स्थान पर पहुंची है। हमारे पीछे हम देखेंगे कि ये एक टीला बना हुआ है। इस टेकड़ी के नीचे एक छोटी टेकड़ी है और यहाँ की एक बहुचर्चित एक कहानी है। कहानियों में कहा जाता है कि इस तालाब को काशी तालाब का नाम दिया गया है। काशी तालाब की एक अपनी अनोखी कहानी है। विदर्भ न्यूज की टीम जब बहिरम परिसर में रहस्यों की खोज में घूम रही थी, तब आस-पास पड़ोस के कुछ बुजुर्गों से मिली जानकारी के मुताबिक आज जहां काशी तालाब दिखाई देता है, उस तालाब के निकट वाली पर्वत श्रृंखलाओं के एक टीले पर भावसेन राजा रहा करता था। भावसेन राजा देवी काशी का अनन्य भक्त था। बताया जाता है कि काशी देवी की भक्ति में लीन भावसेन राजा ने देर रात पैदल देवी दर्शन के लिए निकलने के बावजूद सुबह तड़के दर्शन कर भी लौट भी आते थे। राजा अपने साथ पूजा करने थाली एवं पूजन साहित्य ले जाया करते थे। उनमें काशी तालाब से पानी भरकर ले जाते थे। कहते हैं कि एक समय राजा भावसेन की भक्ति पर काशी देवी प्रसन्न हुई और उन्होंने राजा भावसेन के राज्य के सानिध्य में अपने अंश के रूप में खुद को समर्पित कर दिया था। भावसेन राजा के रोजाना के इस क्रम को देखते हुए माता काशी उसे प्रसन्न हुई और माता ने वरदान दिया कि चल, मैं तेरे चरणों में ही काशी दे देती हूँ। तब से लेकर अब तक यहाँ पर बारिश के दिनों में तो हर तालाब लबालब होता है, पानी से सराबोर होता है, लबालब होता है। लेकिन यहाँ पूरे दुबकाले के दिनों में अन्यतर ज़्यादातर जगहों पर आपको देखने को मिलेगा कि बहुतांश नदी नाले तालाब सूखे हुए दिखाई देंगे। वहीं इस तालाब को अचानक से पानी आता है। यह भी एक महत्वपूर्ण भूमिका इस तालाब में देखी जा सकती है। यह काशी तालाब की कहानी है। भावसेन राजा को केवल इस तालाब से लेकर ही नहीं माना जाएगा। हम यहाँ पे आपको इसका एक अनुभव या फिर टीम ने जो ऊपर जाकर इस टीले पर जाकर देखा है, तो वहाँ पर काशी तालाब की बड़ी चोटी से नीचे एक छोटी चोटी है। उस चोटी पर आज भी किले की एक प्रिंट बनी हुई है। नीचे का पूरा प्रिंट बना हुआ आपको दिखाई देगा, जहाँ पे फाड़ी के जो पत्थरीले पत्थर के आधार पर कुछ दीवारें अधूरी सी बनाई दिखाई देगी और वहाँ पे भी एक छोटे से पत्थर को भगवान के रूप में एक पेड़ के नीचे देखा जाएगा। वहाँ पूजा अर्चा करने वाले भी यहाँ से कोई महाराज या संत आकर जाते होंगे। ऐसे में इस कहानी का बहुत महत्व बढ़ता है। भावसेन राजा की कहानी यह विदर्भ न्यूज के जुबानी सिर्फ आपके लिए। लगभग तभी से इस जगह तालाब की उत्पत्ति देखने को मिली, जिसे काशी तालाब के नाम से जाना गया, और तभी से मौजूद यहाँ काशी तालाब श्रद्धालुओं की आस्था का महत्वपूर्ण स्थान माना जाता है, जहां आज भी हजारों श्रद्धालु दर्शनों के लिए हाजिरी लगाते हैं। जहां एक और ग्रीष्म काल में बड़े बड़े नदी नाले सूख जाते हैं, मगर इस तालाब का पानी कभी नहीं सूखता। एशियन न्यूज नेटवर्क परतवाड़ा एवं विदर्भ न्यूज अमरावती के लिए पंकज साबू के साथ जयकुमार घिया की ये रिपोर्ट। भाग 3। अमरावती येथे स्मशानभूमीमध्ये स्वर्गीय रुपाली अमोल चौने यांना अनोखी एक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांना श्रद्धांजली देताना भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं। शिवरत्न जीवबा महाले ट्रस्टच्या वतीने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यामध्ये महिला वर्गाने सुद्धा स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं। यावेळी
40 रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदान महायज्ञामध्ये आपली श्रद्धांजली अर्पण केली। शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हिंदू स्मशानभूमीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान महायज्ञात पुरुष आणि विशेष करून महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय रुपाली अमोल चवणे यांना आदरांजली अर्पण केली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील स्मशानभूमीत स्वर्गीय रुपाली अमोल चवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान महायज्ञ आणि विद्युतदाहिनी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले। मनपा आयुक्त प्रशांत रोडी यांनी संत गाडगेबाबा जिवबा महाले आणि स्वर्गीय रुपाली चवणे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। यावेळी माजी महापौर विलास इंगोले, डॉक्टर श्रीराम कोल्हे, रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, युवा उद्योजक अमोल चवणे, आयोजक विवेक राऊत, आदित्य पेलागडे, अरुण निंभोरकर, सुभाषराव मानेकर, संजय बनारसे, धीरज कडू, मंगेश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते। रक्तदान महायज्ञात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रक्तदान महायज्ञात शिवसेना उपशहर प्रमुख विकास शेळके, युवा उद्योजक विशाल वाटाणे, प्रवीण सोईतकर, वर्षा दारवटकर, अर्चना राऊत, प्रतिभा शिवधारकर, वंदना तळखंडे, प्रियंका राऊत, माधुरी उसरेटे, ममता भातकर, दीपाली निंभोरकर यांनी भेट दिली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि आयोजक विवेक राऊत, डॉक्टर विजय राव, डॉक्टर गौरव रामावत, निलेश जावरकर, विवेक ढगेकर, सतीश देवघरे, संजय वाट, ज्ञानेश्वर राऊत, प्रसाद शिवधारकर, संजय चावके, प्रवीण कांडलकर, प्रभाकर नांदुरकर यांनी परिश्रम घेतले। रक्तदान महायज्ञात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख रक्तपेढीचे सहकार्य लाभले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगावपेठ। खाजगी नोकरी करणाऱ्या युवतीला नोकरी करणाऱ्या एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले होते। ही घटना राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। खाजगी नोकरी करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहित प्रियकराने तिचे आयुष्य बर्बाद केले। ही घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली। पीडिता ही तिच्या आईवडील आणि बहिणीसोबत राजापेठ परिसरात राहते। तिच्या घरासमोरच हेमंत कठाणे हा पत्नी आणि मुलासह भाड्याने राहायला आला। दोघांची ओळख होऊन तिला हेमंतने लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले। काही काळ तिच्याशी पत्नीसारखी वागणूक केली। या दरम्यान हेमंतने तिचे फोटो व्हिडिओ काढले। काही दिवसानंतर तो पवननगर येथे राहायला गेल्यानंतर त्याने पीडितेला घरी बोलावून नेहमीच तिच्यावर अत्याचार करायचा। हेमंतचे लग्न होऊन मुले असल्याची पीडितेला शंका येताच तिने त्याला दूर केले। मात्र तिला सुद्धा पुन्हा विश्वासात घेण्याचा आरोपी हेमंतने प्रयत्न केला। या दरम्यान पीडितेचे अकोला येथे लग्न झाले। मात्र प्रेमात कासावीस झालेल्या हेमंतने तिचा पाठलाग सोडला नाही, तर त्याने थेट पीडितेच्या पतीला दोघांविषयी सर्व हकीकत स्पष्ट केली। दोघांचे फोटो दाखवले। दोघांच्या बाबतीत माहिती होताच पतीने पीडितेला दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरी आणून सोडले। पीडितेचा पती दूर झाल्यावर आरोपी हेमंतने तिच्याशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। तिला धमकवण्याचा प्रयत्न केल्यावर शेवटी पीडितेने बुधवारी सायंकाळी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आई आणि बहिणीसह तक्रार दाखल केली। यात आरोपी शंकरनगर येथील हेमंत शंकर कठाणे याच्या विरुद्ध राजापेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती। देशामध्ये केंद्र सरकारने 3 कृषी कायदे संसदेमध्ये पारित केले। यामुळे संपूर्ण देशभर असंतोषाचे वातावरण तापलेले असून या अन्यायाविरुद्ध आंदोलनाला किसान ब्रिगेडने आपला पाठिंबा दर्शविलेला आहे। हे शेतकरी विरोधी 3ही काळे कायदे रद्द करण्याची मागणी केलेली आहे। बघूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत। केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 शेतकरी विधेयकांचा दिल्लीत निषेध व्यक्त केला जात आहे। गेल्या 20 दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीने एकजुटता दाखवून आंदोलन केले। विदर्भात आता पुन्हा नव्याने विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। त्याकरिता अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयात किसान चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले। या चर्चासत्रात किसान विरोधी कायदे रद्द करण्याकरता संपूर्ण विदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। यामध्ये कोठे कधी याची पूर्व तैयारी करण्यात आली। आज यहाँ हमारी जो मीटिंग है, किसान ब्रिगेड की मीटिंग हो रही है आदरणीय प्रकाश भाऊ पोहरे जी के अध्यक्षता में। ये मीटिंग इसलिए हो रही है कि देश में जो नए कानून आए, किसान कानून, जो कानून मोदी जी की ख्याति के अनुसार हमारे देश का एक नारा है, हम दो हमारे दो, उसी तरह से मोदी शाह दो और अडानी अंबानी दो,
इसी का नाच इस देश में चलेगा या देश में लोकतंत्र टिकेगा, इसकी ये लड़ाई की शुरुआत है। ये देश किसी के मालकियत का नहीं है और ना किसी के इसके पिताजी का देश है, ये देश हम सब का है। और ये देश में खाली 2 लोगों की संपत्ति इतने गुना बढ़ती है कि हमारा पूरा देश का 5 ट्रिलियन इकोनॉमी एक अंबानी और अडानी की हो जाती है, और दोनों में स्पर्धा लगी हुई है कि अडानी बड़ा होगा या अंबानी बड़ा होगा। और किसान कैसे मरेगा, व्यापारी कैसे मरेगा, इस देश का सामान्य नागरिक कैसे मरेगा, इसकी जो बात हो रही है उसके विरोध में किसान ने अंगड़ाई ली है। और ये विदर्भ के किसान को जागरूक करने के लिए प्रकाश भाऊ पोहरे जी के नेतृत्व में सारा महकमा कैसे चलेगा, किस तरीके से हमारी दिशा होगी और दशा क्या होगी, ये निर्धारित करने के लिए आंदोलन की मीटिंग बुलाई है। सर्व खासदार निवासस्थानांसमोर धरणे आंदोलन, येत्या काही दिवसात प्रसिद्ध व्यावसायिक अंबानी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याची पूर्वतयारी याची चर्चा करण्यात आली। या चर्चासत्रात शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आंदोलनांवर कविता सादर केल्या। चर्चासत्राला किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश काकडे, रवींद्र तुपकर, किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोरे यांच्यासह विदर्भातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज दिल्लीमध्ये पंजाबचा शेतकरी दिल्लीला घेराव करून बसलेला आहे। गेले 22 दिवसापासून 4 डिग्री तापमानामध्ये तो एकटाच तिथे बसला असं त्याला वाटू नये। या देशातील सर्व शेतकरी त्याच्यासोबत आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्रसुद्धा त्यांच्या एकंदरीत बाण्याप्रमाणे हा लढाव बाण्याचाच आहे। शिवाजी महाराजांनी आम्हाला जे काही शिकवलं आहे त्या दृष्टिकोनातून दिल्ली शोराचा मुकाबला करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचा शेतकरीसुद्धा सोबत आहे, हे दिसण्यासाठी, दाखवण्यासाठी। आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो काही त्यांचा एकट्याचा प्रश्न नाही, तो देशभरातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर तो उगवत असलेला खाणाऱ्यांचा म्हणजे उपभोक्त्यांचा सुद्धा तो प्रश्न आहे। त्यामुळे उपभोक्त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मागे राहू नये, त्या दृष्टिकोनातून त्याची जाणीव करून देण्यासाठी आणि जनजागृती कशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभर करता येईल याचा निर्णय घेण्यासाठी म्हणून आम्ही सर्व लोक एकत्रित इथं आलो आहोत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती। विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटामध्ये गेल्या काही वर्षापासून गौण खनिजांची तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। मेळघाटच्या गडगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या ब्लास्टिंग करून अज्ञात तस्करांकडून काळ्या सोन्याची तस्करी करण्यात येत आहे। याकडे महसूल प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे आता याबाबत काय कार्यवाही होते याकडे मेळघाटवासियांचे लक्ष लागलेले आहे। मेळघाटात गेल्या काही वर्षांपासून गौण खनिजांची अधूनमधून तस्करी झाल्याचे दिसून आले आहे। अशीच एक मोठी तस्करी पुन्हा एकदा गडगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या ब्लास्टिंग करून अज्ञात तस्करांकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। लघु पाटबंधारे उपविभाग धारणी यांच्या देखरेखीमध्ये असलेल्या गडगा मध्यम प्रकल्पाला लागून गडगा नदी पात्रात दररोज ड्रिल आणि बोअर करून ब्लास्टिंगच्या सहाय्याने दगडांची तस्करी केली जात आहे। धारणी तालुक्यात सद्यस्थितीत पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे एकही रेतीघाट अथवा स्टोन खदान तसेच क्रशर सुरू नाही। परिणामी असल्या प्रकारच्या तस्करीला धारणी तालुक्यात यंदा उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे। कार्यवाहीची भीती नसल्यामुळे गडगा नदीवर तस्करांचे मनोबल वाढले आहे। थेट नदीपात्रात ड्रिल व बोअर करून जोरदार ब्लास्टिंग केली जात आहे।
कोणत्याही क्षणी या ब्लास्टिंगच्या संपर्कात येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची तीव्र शक्यता आहे. संबंधित महसूल प्रशासन कार्यवाही का करत नाही हे समजण्यास कठीण झाले आहे. मेळघाटात लाखो आणि करोडो रुपयांची गौण खनिजाची तस्करी आपल्याला अधूनमधून झाल्याची दिसून येत आहे. सद्यस्थितीमध्ये आपण मेळघाटातील सुप्रसिद्ध गडगा नदीवर उपस्थित आहोत. ही गडगा नदीचा जो लोकेशन आहे हा तोच लोकेशन आहे ज्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून गडगा मध्यम प्रकल्पाचे निर्माण होणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की तस्करांनी मोठ्या प्रमाणावर काळ्या दगडांची तस्करी सुरू केलेली आहे. आणि ही तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे अद्याप या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेले दिसून येत नाही आहे. ब्लास्टिंग करून या ठिकाणी दगडांचे तुकडे करून तस्करी केली जात आहे आणि संबंधित प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे याचाही एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यात गिट्टी, रेती, डंपर 80 mm, 40 mm चा परवाना नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर शासकीय कामे सुरू आहेत. त्यामुळे दररोज या गडगा नदी पात्रातून ब्लास्टिंग करून तस्करी केली जात आहे. ही तस्करी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, इतर रस्ते बांधकाम, पॅचेसेस, इमारती बांधकामावर केली जात आहे. या तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे हे विशेष. तस्करीकरता होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे गडगा नदी पात्र हादरून जात आहे. ब्लास्टिंगमुळे नदीचे काठ सुद्धा कमकुवत होत चालले आहे. गंभीर बाब अशी की गडगा मध्यम प्रकल्पाची मुख्य आणि विशाल भिंतीचे निर्माण कार्य ब्लास्टिंगपासून अवघ्या 200 मीटरवर आहे. या 494 कोटीच्या प्रकल्पास दररोज होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे धोका निर्माण होऊन भविष्यात मोठी जीवित व मालहानी होण्याची तीव्र शक्यता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. लवकरच जिल्हा आणि वरिष्ठ प्रशासनाने त्वरित दखल घेऊन तस्करी थांबवून कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसे बघितले तर मेळघाटात कोणत्याही प्रकारचे ब्लास्टिंग करण्याची परवानगी पर्यावरण विभागाकडून नाकारण्यात आली आहे. तरी पण या ठिकाणी जे तस्कर आहे हे तस्करांनी मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग केल्याचे आपल्याला स्पष्ट चित्र इथे दिसून येत आहे. इथं वायरसुद्धा दिसून येत आहे आणि ड्रिल केलेले छिद्रसुद्धा दिसून येत आहे. या वायर आणि ड्रिल केलेल्या छिद्रामध्ये तस्करांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ब्लास्टिंग केले आहे आणि संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे या तस्करांचे मनोबल वाढले आहे आणि त्यांची तस्करांचे जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढलेले या ठिकाणी दिसून येत आहे. तालुक्यात परवानाधारक ब्लास्टिंग करणाऱ्या वाहनांना पर्यावरण विभागाकडून रोख लागल्यामुळे नियमाने ब्लास्टिंग बंद करण्यात आले आहे. गडगा नदीवर सुरू असलेल्या ब्लास्टिंगची चौकशी करून कोण आणि कशी ब्लास्टिंग करत आहे याबाबत तपास करणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचे आहे. ब्लास्टिंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची गरज दिसून येत आहे. आता या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर परसोपंत या शहराचा विकास व्हावा यासाठी राज्यमंत्री आणि वनमंत्री संजय राठोड हे अथक प्रयत्न करीत आहेत. शहरामध्ये काही जुनी दुकाने होती, ती दुकाने पाडून त्या ठिकाणी नवीन दुकाने बांधकाम करण्याकरिता संजय राठोड यांनी निधी मंजूर करून आणल्याने तेथील जुनी दुकाने पाडून नवीन दुकानाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे शहराला एक नवीन मार्केट मिळणार आहे. नेर शहराचा विकास व्हावा यासाठी आमदार संजय राठोड यांच्या निधीतून मोठा निधी नेर शहरासाठी येत असल्यामुळे नेर शहराचा विकास होत आहे. नेर शहराच्या विकासासाठी नेर शहरातील अनेक दुकाने पाडून त्यांना दुसरी दुकाने देण्यात आली. परंतु जुन्या नगर परिषदेच्या बाजूला असलेल्या काही दुकानदारांनी कोर्टात केस असल्यामुळे काही दुकाने पाडण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी नवीन नगर परिषदेमधील दुकाने त्यांनी घेतली नसल्यामुळे त्या दुकानदारांना जागा नव्हती. त्यामुळे त्या दुकानदारांनी नगर परिषदेच्या उपाध्यक्षांना भेटून सल्ला विचारला असता नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष यांनी या व्यापाऱ्यांच्या प्रेमापोटी नवीन नगर परिषदेमध्ये खाली असलेली काही दुकाने या व्यापाऱ्यांना बिना भाड्याने दिली. परंतु काही दिवसानंतर नगर परिषदेचे काही दुकाने बिना भाड्याने असल्याचे माहिती तक्रारकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार केली. या तक्रारीवरून मुख्याधिकारी यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस पाठवली. परंतु काही दुकानदारांनी दुकान खाली करून देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या दुकानाला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कुलूप ठोकले. नवनाथ दरुई, विदर्भ न्यूज, नेर. अमरावतीमध्ये राहणाऱ्या एका पीडितेसोबत पोहराबंदी येथे राहणाऱ्या एका युवकाने
पीडितेला फोन करून तुमचा मुलगा किन्नर असल्याने काही पैसे दान करावयाचे आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत जंगलामध्ये चला असे म्हणून पीडितेला पोहराबंदी येथील जंगलामध्ये नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला केल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अमरावतीमध्ये राहणाऱ्या पीडितेसोबत 50 वर्षीय आरोपी पोहराबंदी येथे राहणारा शेला मेहराम राठोड उर्फ काठेवाड याची 1 वर्षापासून ओळख होती। तिच्याशी तो अधूनमधून मोबाईलद्वारे संपर्क करीत होता। काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला फोन केला। तुमचा मुलगा किन्नर आहे म्हणून काही पैसे दान करायचे आहे या उद्देशाने पीडितेला 17 डिसेंबरला दुपारी 12 वाजता चपराशीपुरा चौकात बोलवले। पीडिता सुद्धा चपराशीपुरा चौकात पोहोचली। तेथून आरोपी शेला राठोड दुचाकी घेऊन पीडितेला दुचाकीवर बसवले। ते थेट पोहरा जंगलात तिला नेले। तिथे तिला दुचाकीवरून खाली उतरवले। तिचा हात पकडून जबरदस्तीने ओढून लैंगिक अत्याचार केला। या दरम्यान पुन्हा लैंगिक अत्याचार करीत असताना अश्लील व्हिडिओ काढण्याचा त्याने प्रयत्न केला। पीडितेने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली। तिचे तोंड दाबून व्हिडिओ काढून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार पीडित महिलेने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये 18 डिसेंबरला दिली। या घटनेत फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी शेला राठोड उर्फ काठेवाड याच्या विरुद्ध कलम 376, 376(2) N, 506 ब, भारतीय दंडविधान कलम 66 EIT ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले आहे। पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन करीत आहे। अजय श्रृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती। मेलघाट में सागवान की तस्करी हो रही है। मेलघाट के सुसरदा वन परिक्षेत्र के कंपार्टमेंट नंबर 1230 में अवैध प्रवेश कर लाखों रुपयों का सागवान चुरा लिया गया था। आरोपी अभी तक वन विभाग की पकड़ से बाहर है। देखिए धारनी से ये विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र का मेलघाट क्षेत्र जो घनघोर वन संपदा तथा सौंदर्य दृष्टि से परिपूर्ण माना जाता है, बीते कुछ माह पहले सुसरदा वन परिक्षेत्र के कंपार्टमेंट नंबर 1230 में अवैध प्रवेश कर तस्करों ने जंगलों से बेशकीमती सागवान के पेड़ों की अवैध कटाई कर लाखों रुपए की सागवान तस्करी कर विभाग के कामकाजों पर सवालिया निशान लगा दिए थे। इस घटना ने जहां समूचे वन विभाग को सकते में डाल दिया था, वहीं वन प्रेमियों में खलबली मच गई थी। वन तस्करी की इस बड़ी घटना को लेकर सुसरदा वन परिक्षेत्र की ओर से तस्करों को हिरासत में लेने का दावा संबंधित प्रशासन द्वारा किया गया था, लेकिन इस मामले को आज कई माह बीत जाने के बावजूद जंगलों से अवैध कटाई करने वाले तस्कर आज भी विभाग की गिरफ्त से कोसों दूर नजर आ रहे हैं। वन विभाग का वन तस्करों को जल्द गिरफ्त में लेने की बात केवल एक जुमला साबित होने से इस प्रकरण को लेकर वन प्रेमियों में वन विभाग के प्रति व्याप्त बताई जा रही है। संबंधित विभाग अपने जंगलों की सुरक्षा को लेकर नित नए नियम की दुहाई देता आया है। हमेशा से ही स्थानीय नागरिकों को जंगल सुरक्षा के पाठ पढ़ाता हुआ भी वन विभाग नजर आता है। बावजूद इसके बाहरी तस्करों ने वन विभाग के नाक के नीचे सागवान तस्करी को अंजाम देकर वन विभाग के जंगलों की सुरक्षा के प्रति किए जाने वाले सभी दावों की पोल खोलकर रख दी है। मामले को आज लंबा समय बीत जाने के बावजूद भी तस्कर विभाग की पकड़ से बाहर होने के चलते वन प्रेमियों ने एक बार फिर इस पूरे मामले में वन विभाग की सुस्त कार्यव्यवस्था को जिम्मेदार ठहराया है। साथ ही सुसरदा वन परिक्षेत्र में हुए इस अवैध सागवान कटाई और तस्करी की जांच उच्च स्तर पर किए जाने की मांग पर्यावरण प्रेमियों ने की है। वन प्रेमियों की मांग को वन विभाग का वरिष्ठ प्रशासन किस तरह से लेता है, नागरिक और ग्रामीणों का ध्यान इस तरफ भी लगा हुआ है। बीते कुछ माह पहले सुसरदा वन परिक्षेत्र में हुई अवैध सागवान पेड़ों की कटाई और तस्करी के मामले की जांच जहां गुलदस्ते में नजर आ रही है, वहीं सूत्रों के मुताबिक सागवान पेड़ों की कटाई तथा तस्करी में कई राज उलझे रहने के कारण इस मामले को वन विभाग कछुआ गति से चला रहा है। सूत्रों के मुताबिक यह तस्करी के तार निश्चित रूप से सुसरदा वन परिक्षेत्र के अधिकारी तथा कर्मचारियों तक पहुंचते हुए नजर आते हैं। इसी के चलते वन विभाग स्वयं की चौकसी स्वयं को दोषी ठहराना नहीं चाहता। ऐसी भी चर्चा मेलघाट की गलियारों में सुर्खियां बटोर रही है। अब देखना ये होगा कि इस मामले में
कब दूध का दूध और पानी का पानी नजर आता है। जबकि मेलघाट में पर्यावरण का विशेष बोलबाला रहा है। जंगलों की सुरक्षा पर सालाना करोड़ों रुपए खर्च किए जा रहे हैं, लेकिन जंगल की हिफाजत में कोई सुधार मेलघाट में अब तक तो दिखाई नहीं दिया। ये विशेष सागवान, वन उपज सहित विभिन्न प्रकार की तस्करी को अंजाम देते आ रहे हैं, जिनमें कुछ मामले उजागर हुए तो कुछ मामले विभाग की उदासीनता को कुछ भ्रष्ट प्रणाली की भेंट चढ़ गए। आज भी यहाँ का जंगल अपनी सुरक्षा के प्रति पिछड़ा हुआ नजर आता है, जिसका जीता जागता उदाहरण सुसरदा वन परिक्षेत्र में हुई अवैध सागवान कटाई दे रहा है। मेलघाट के जंगलों में हमेशा देखने में आया है कि कर्तव्य पर तैनात किए गए वनकर्मी अपने मुख्यालय को छोड़कर अन्य स्थानों पर निवास करते हैं। जिस वनकर्मी की जहां ड्यूटी लगाई जाती है वो उस स्थान पर नहीं पाया जाता, जिसके चलते सुसरदा जैसी तस्करी को अंजाम दिया जाता है। खुलेआम मशीनों द्वारा जंगलों में पेड़ों की कटाई कैसे हो गई और वन विभाग के नाक के नीचे तस्करों ने बेशकीमती सागवान के पेड़ों की तस्करी को अंजाम कैसे दे दिया, सवाल एक बार फिर पर्यावरण प्रेमियों की ओर से किए जा रहे हैं। यह तस्करी वन विभाग के आशीर्वाद बिना संभव कैसे हुई, इस मामले में वन विभाग के वरिष्ठ प्रशासन को ध्यान देकर उचित कार्यवाही करने की सख्त जरूरत आन पड़ी है। जबकि मेलघाट के प्रादेशिक सहायक वन संरक्षक पवन झेप द्वारा जो बताया गया वो कुछ इस तरह से है कि हम इस मामले में सही ढंग से कार्यवाही कर रहे हैं। जल्द ही आरोपी तक पहुंचकर आरोपियों को सामने लाएंगे। आरोपी कौन और कहां के हैं ये अभी कह पाना मुमकिन नहीं है। विदर्भ न्यूज के लिए धारनी से सुलेमान मेमन, तस्मीन शेख के साथ जुगल किशोर जायसवाल की रिपोर्ट। अमरावती महानगरपालिकेची आमसभा नुकतीच संपन्न झाली। यामध्ये अनेक मुद्दे गाजलेत। यामध्ये MIM आणि सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक आमने सामने आले। या सभेमध्ये शौचालय घोटाळ्याचा मुद्दा सुद्धा चांगलाच गाजला। प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रभागाला पुरस्कृत करण्याबाबत एकमत करण्यात आले। शुक्रवारी झालेल्या मनपा आमसभेत अनेक मुद्दे गाजले। यात तर एका प्रस्तावाला घेऊन सत्ताधारी नगरसेवक MIM नगरसेवकात चांगलीच जुंपली। प्रचंड प्रश्नांचा भडीमार करून एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकारही दिसून आला। मात्र वेळीच इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थांबले। विषय होता प्रभाग विकास निधीचा। यावर MIM नगरसेवकांनी मुद्दा रेटून धरला। मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांनी उपायुक्तपदी अमित डेंगरे यांची नियुक्ती केली, ज्यामध्ये आधीच मनपा महापौर चेतन गावंडे यांनी उपायुक्तपदी महेश देशमुख यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव ठेवला होता। मनपा महापौर यांच्या प्रस्तावाला आयुक्तांनी का मंजुरी दिली नाही, अशा मुद्द्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी चांगलाच आक्षेप घेतला। तिसरा प्रस्ताव म्हणून शहरात गाजत असलेला मनपा शौचालय घोटाळा प्रकरण पुन्हा मांडण्यात आले। शौचालय घोटाळ्यात कोणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। यात काही ठिकाणी कारवाई करण्यात आली, याचा प्रस्ताव येणाऱ्या आमसभेत घेण्यात येणार आहे। या घोटाळ्या प्रकरणी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकजूट दाखविली आहे। प्रियदर्शनी मनपा मार्केटमध्ये बाजारभाव प्रमाणे देण्यात यावे या मागणीकरिता सत्ताधारी विरोधी पक्ष नगरसेवक एकमत आहे। मग अधिकारी का कारवाई करीत नाही असा प्रश्न नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी केला। बाजारभावाप्रमाणे मार्केटमधील प्रक्रिया राबविली तर मनपाला उत्पन्न मिळू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले। येत्या काही दिवसात प्रत्येक प्रभागात गाडगेबाबा स्वच्छता सप्ताह राबविण्यात येऊन चांगले कार्य करणाऱ्या प्रभागाला अवॉर्ड देण्यात येईल, अशा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। शुक्रवारी झालेल्या आमसभेला मनपा आयुक्त प्रशांत रोढे, महापौर चेतन गावंडे सह सत्ताधारी नगरसेवक, विरोधी पक्षातील नगरसेवक उपस्थित होते। अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शौचालयाच्या निर्मितीच्या संदर्भामधलं एक काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये गैरव्यवहाराचा प्रकार झाला होता असं आयुक्तांच्या निदर्शनास आलं। आणि जेव्हा खोलात त्याची तपशील आम्ही घेतला तर त्याच्यामध्ये जवळपास 2.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं आमचं लक्षात आलं। आणि म्हणून प्रशासनाच्या तर्फे जे अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त आहे सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अहवाल सदनामध्ये आम्ही ठेवला होता। त्यावर आजच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भरपूर चर्चा झाली, परंतु सर्व सदस्यांचं असं मत होतं की हा अहवाल जो आहे तो प्राथमिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे
अंतिम अहवाल येणाऱ्या आमसभेमध्ये ठेवावं आणि त्यानंतर आम्ही पुढचे निर्णय घेण्यामध्ये आम्ही सक्षम असू. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून 27 क्रमांकाचा एक ठराव पास झाला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं की कोणत्याही कॉम्प्लेक्सचं भाडं हे रेडी रेकनरच्या दरानुसार व्हायला पाहिजे आणि त्याच्या विरोधामध्ये प्रियदर्शनी मार्केटचे गाळेधारक हे मंत्रालयामध्ये अपीलमध्ये गेले होते आणि त्या अपीलचा निर्णय आज आला आणि ते पत्र महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अवलोकनार्थ ठरवलं होतं. त्या पत्रानुसार जो 13 सप्टेंबर 2019 मध्ये जो शासनाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार बाजारभाव किंवा रेडी रेकनरच्या दरानुसार मार्केटच्या भाड्याची वसुली करावं असे निर्देश आहे. इतरही निर्देश आहे. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढावं या दृष्टीने याची आम्ही अंमलबजावणी करू. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवकांची भरती होण्याबाबतचा एक आदेश सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. या आदेशावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या असून या दोन्ही स्वाक्षऱ्या बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने या बोगस भरतीचे रॅकेट जिल्हा परिषदेमध्ये सक्रिय असल्याची चर्चा अमरावती शहरामध्ये सुरू आहे. आरोग्य सेवकाची नोकरी देणारा बनावट नियुक्ती आदेश जिल्हा परिषदेच्या नावे जारी झाला आहे. विशेष म्हणजे या नियुक्ती आदेशावर सीईओ आणि डेप्युटी सीईओंच्या स्वाक्षरी असून त्या दोन्ही स्वाक्षरी बनावट आहेत. या नियुक्ती आदेशामुळे अधिकाऱ्यांमध्ये चांगली खळबळ उडाली असून नागरिकांकडून माहिती मागवणारी सूचना देखील जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केली आहे. आशिष महादेवराव चुटे असे नियुक्त झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अर्थात या नावाची व्यक्ती आहे किंवा नाही हेही चौकशी अंती उघड होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या मते हा नियुक्ती आदेश गेल्या 2 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये फिरत होता. कोणीतरी तो आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिला. नियुक्ती आदेशासाठी संबंधितांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचे लेटर पॅड वापरले आहे. त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो आणि राज्य शासनाची राजमुद्राही अंकित आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार सीईओंच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे त्यांनी तत्काळ दखल घेऊन हा प्रकार चौकशीसाठी डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे यांच्याकडे पाठवला. दरम्यान टेकाळे यांनी या नियुक्ती आदेशातील सर्व बारकावे बघितले. फसवणूक करण्यासाठी कोणीतरी तो तयार केला असावा असा निष्कर्ष व्यक्त केला. त्याचवेळी नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहत या प्रकाराबाबत कुणास काही माहिती असेल तर त्यांनी तत्काळ ती संबंधित विभागाला द्यावी असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. सध्या आरोग्य विभागात कोणतीही भरती सुरू नाही. भरती करावायचीच असल्यास रीतसर जाहिरात देऊन नागरिकांकडून अर्ज मागवले जातात. त्यानंतर परीक्षा आणि मुलाखती अंती नियुक्ती आदेश दिले जातात. असे असले तरी काही दिवसांपूर्वी कोरोना नियंत्रणासाठी भरती करण्यात आली होती. ही बाब ताजी असल्यामुळे सध्या ही भरती सुरू असेल यावर विश्वास ठेवून नागरिक दलालांचे बळी पडत आहे. सदर प्रकार लक्षात घेता नागरिकांनी अशा फसव्या बाबींवर विश्वास न ठेवता सरळ जिल्हा परिषदेला संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. त्यावरती एक दिनांक 14/12/2020चा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचा एक आदेश आमच्या निदर्शनास आला. उमेदवाराचं नाव त्याच्यामध्ये आशिष महादेवराव चुटे आहे. त्यांना आरोग्य सेवक अमरावती अशी पदस्थापना दिलेली आहे आणि त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. असा एक बोगस आदेश सोशल मीडियावरती आरोग्य विभागाच्या निदर्शनास आला. त्यानंतर जिल्हा परिषदेने एक आव्हान केलेलं आहे सर्व लोकांना की जिल्हा परिषदेमार्फत सध्या तरी शासनाकडून नियुक्तीवरती निर्बंध असल्यामुळे आणि अशा पद्धतीची कोणतीही नियुक्तीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवलेली नाही. त्यामुळे हा एक बोगस आदेश निदर्शनास आलेला आहे. याच्यावरून असं लक्षात येते की चुकीच्या पद्धतीची कार्यवाही कुठेतरी केली गेली असेल. यामध्ये हे अर्जदार असतील किंवा कोणाकडून तक्रार तरी आत्तापर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त नाही आहे. परंतु हा आदेश मिळाल्यानंतर कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे की चुकीच्या माहितीला किंवा चुकीच्या आमिषाला लोकांनी बळी पडू नये. काही जर कुठेही चुकीची प्रक्रिया होत असेल तर तात्काळ जिल्हा परिषदेला संपर्क साधावा आणि यासाठी जिल्हा परिषदेने डेप्टी सीईओ नरेगा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे.
मग यामध्ये काही अनियमितता कुठून झालेली आहे का त्याचीही चौकशी केली जाईल आणि काही लोकांना, काही नागरिकांकडे जर काही तक्रारी असतील तर त्याचीही दखल ही समिती घेईल। त्यामुळे माझं सर्व लोकांना आव्हान आहे की कोणत्याही पद्धतीची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद ही पारदर्शक प्रक्रिया राबवून, जाहिरात देऊन, परीक्षा घेऊन नच करत असते। सध्या तरी भरतीवरती निर्बंध आहेत, त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या एलिमेंटला बळी पडू नये। कोणत्याही गोष्टीची खात्री करायची असेल तर जिल्हा परिषदेमध्ये यावं, डायरेक्टली आमच्या कार्यालयामध्ये यावं, त्याशिवाय कोणाच्याही माहितीवरती विश्वास ठेवू नये। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती। यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये अवेळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। त्यामुळे 21 डिसेंबर रोजी किसान ब्रिगेडच्या वतीने प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे। हा मोर्चा तहसील कार्यालयावरती जाऊन धडकणार आहे। यावर्षीच्या खरीप हंगामात अवेळी झालेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्यासह अन्य मागण्या घेऊन प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात दिनांक 21 डिसेंबर रोजी माहूर तहसील कार्यालयावर किसान ब्रिगेडचा मोर्चा धडकणार असल्याची घोषणा जिल्हा संघटक अविनाश तन्मने यांनी केली। किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, विभागीय अध्यक्ष डॉक्टर दत्ता मोरे, प्रदेश समन्वयक प्रकाश बुटले यांच्या उपस्थितीत पोहरे यांच्या हस्ते माहूर तालुक्यातील किसान ब्रिगेडच्या गावनिहाय शाखेचे उद्घाटन होणार आहे। यावेळी होणाऱ्या मेळाव्यात किसान ब्रिगेडचे शेतकऱ्यासाठीचे ध्येय धोरण, पीक विमा, सेंद्रिय शेती, जैविक शेती या विषयावर पोहरे यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा तत्काळ लाभ द्या, भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून संत गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाला गती द्या, रब्बी हंगामात विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवा, विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्याच्या मार्गात येणारा अडथळा दूर करा, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रभारी राज हटवा, कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, धनोडा ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या धुळीने आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, या संदर्भात संबंधितांवर कारवाई करा आदी मागण्या घेऊन किसान ब्रिगेड माहूर तहसील कार्यालयावर धडकणार आहे। त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन किसान ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विलास गावंडे यांनी केले। पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन संदेश देण्यासाठी सुनील वानखेडे, नरेंद्र टनमने, प्रवीण मार्कंड, सुभाष लकडे, आगाखान पठाण, संतोष राऊत, जगदीश आडकिने, प्रवीण महल्ले, प्रवीण गावंडे, ओमकार कुटे, बालाजी टनमने, राजेंद्र गावंडे, विष्णू खराटे, संदीप आडावे, रवी कासोळकर, विलास राठोड, जियाखान फारुकी, भाऊराव पेंदोर, रितेश डुबे, सुनील शिंदे, प्रवीण पोटेकर, वैभव लाड, बाबाराव राऊत, दीपक जाधव, सय्यद पाशा, दत्ता महाराज निलेवाड, सुनील जगताप, विठ्ठलराव आडकिने हे निष्ठेने कामाला लागले आहेत। माहूर तालुका किसान ब्रिगेड संघटक अविनाश टनमने। माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी लोकनायक प्रकाश भाऊ पोहरे यांच्या नेतृत्वात दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक गावनिहाय माहूर तालुक्यात फिरत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या भरलेल्या पीक विम्याच्या पावत्या सोबत घेऊन शासन दरबारी मांडण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे। जात पात धर्म पंथ सोडून सर्व राजकीय पक्षाला विसरून आपण शेतकऱ्यांनी दिल्ली येथील बसलेल्या सर्व शेतकऱ्याच्या अनुषंगाने आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकत्र येणार आहोत याची जाणीव ठेवून सर्व माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र यायचे आहे। त्यासाठी सर्वांना जाहीर निमंत्रण। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर। पुलगाव येथे रात्रीच्या अंधारामध्ये एफसीआयच्या गोदामामधून तांदूळ भरून भंडारा इकडे जात असताना एका ट्रकला पोलिसांनी पकडण्यामध्ये यश मिळविले होते। यामध्ये गुप्त माहितीच्या आधारे हा ट्रक जप्त करण्यात आला होता। यावेळी तहसीलदार राजेश सरोदे व पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पुलगावला रात्रीच्या अंधारात एफसीआय गोदामामधून तांदूळ भरून भंडाराला जाणारा ट्रक क्रमांक MH32 Q1375 मध्ये 24 टन तांदूळ नेत असलेल्या संगम नावाचा ट्रक रात्री 11:30च्या सुमारास जाणार आहे। ही माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरोदे आणि पुरवठा विभागाचे अधिकारीने जप्त केला। या ट्रकमध्ये असलेला तांदूळ कोणासाठी नेण्यात येतो हे प्रश्न ड्रायव्हरला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली।
हा ट्रक पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला। रात्रीच्या 12च्या सुमारास सरकारी गोडाऊनला सील करून तहसीलदार सरोदे यांनी 4 सदस्यीय कमिटी चौकशी करता बसवली। ही कार्यवाही कमिटी शनिवारी आपली रिपोर्ट सादर करेल असे सांगण्यात आले आहे। या प्रकारामुळे प्रशासकीय विभागावर सर्वांची नजर असून ते काय कार्यवाही करते यापुढे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 11:20 दरम्यान मी आणि निरीक्षण अधिकारी पुंजाळ, त्यानंतर सप्लाय इन्स्पेक्टर यांचेसह आम्ही दौऱ्यावर असताना एक ट्रक ज्याचा क्रमांक आहे MH32Q1375 हा संशयास्पद रीतीमध्ये आम्हाला आढळला, ज्याच्यामध्ये अंदाजे 24 टन म्हणजे 240 क्विंटल तांदूळ आढळून आला। ज्या पोत्यावर शासकीय लोगो असल्याचं आमच्या निदर्शनास आलं। त्यामुळे हा ट्रक आम्ही ताब्यात घेतला आणि तुर्तास पोलीस स्टेशन येथे सुपूर्दनाम्यावर दिलेला आहे। आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही गोडाऊन पुलगाव स्थित असलेलं ते सील केलं आणि काल दिवसभर त्याची तपासणी सुरू होती, आजही सुरू आहे। आज पूर्ण तपासणी अंती आमच्या ते लक्षात येऊन जाईल नेमकं काय प्रकार आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। खामगाव येथून जबलपूर येथे वाटाणा खरेदी करता जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या पिकअप गाडीच्या चालकाला राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळ फाट्याजवळ मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना माना कुरुम पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। खामगाव येथून जबलपूर येथे वाटाणा खरेदीसाठी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या नादुरुस्त पिकअप गाडीच्या चालकाला राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळ फाट्याजवळ 6 डिसेंबरच्या रात्री 2 वाजताच्या दरम्यान मारहाण करून मोबाईल तसेच रोख रक्कम 4 जणांच्या टोळक्याने लंपास केली होती। या घटनेतील आरोपींचा छडा लावण्यासाठी सबळ पुरावा नसताना माना पोलिसांना अवघ्या 10 दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील 28 वर्षीय अब्दुल शफीक अब्दुल हमीद तसेच 30 वर्षीय अझरुद्दीन मोहम्मद जियाउद्दीन हे दोघे जण जबलपूर येथून वाटाणा खरेदी करून खामगाव येथे विक्री करण्यासाठी आणायला जात असताना मानोरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळजवळ त्यांची मालवाहू पिकअप गाडी रविवारी रात्री पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावून चक्का बदलवत होते। अंदाजे 30 वर्षीय 4 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली। या झटापटीत अझरुद्दीन मोहम्मद जियाउद्दीन यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली। घाबरलेल्या पिकअप गाडीतील दोघांनी त्यांच्याजवळील 4,500 रुपये किमतीचे 2 मोबाईल तसेच नगदी 35,000 रुपये असे एकूण 39,500 रुपये लुटारूंच्या टोळक्याच्या स्वाधीन करून सुटका करून घेतली। गाडी चालक आणि सोबत्याने जीव वाचवण्यासाठी लगतच्या शेरे बिहार या धाब्यावर जाऊन आसरा घेतला। एवढ्यात रात्री 3:30 वाजता गस्तीवर असलेले माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे तेथे पोहोचले। त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगण्यात आल्यावरून त्यांनी त्वरित आजूबाजूचे धाबे तपासणी करून अमरावती जिल्ह्यातील ग्राम लोणी टाकळीपर्यंत या लुटारूंचा शोध घेतला, मात्र त्यांचा कोठेही सुगावा लागला नाही। या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम 394-34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले। पुढील तपासाची सूत्रे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय खंडारे यांनी स्वतः हाती घेत तपासाची दिशा ठरवली। या घटनेतील 2 आरोपी अब्दुल रहमान रफी उर्फ रहमान चेन्नई वय 30 वर्ष हल्ली मुक्काम बडनेरा तसेच प्रतीक सोमानंद मनोहरे वय 20 वर्ष राहणार राहुलनगर बिच्चू टेकडी अमरावती हे दोघे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम नाचणगाव येथे तिसऱ्या आरोपीच्या घरी दडून बसले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली। त्यावरून 17 डिसेंबरच्या रात्री 12 वाजताच्या दरम्यान माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे, सचिन दुबे, जयकुमार मंडावरे, अजिंक्य शेनोडे, निलेश इंगे, चंद्रकांत नागापुरे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली। त्यांना पोलीस स्टेशनला आणून मूर्तिजापूर येथील न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली। या घटनेतील उर्वरित 2 आरोपींना त्वरित अटक करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त प्राप्त झाले। या प्रकरणातील 7 ते 8 जणांची टोळी असून काही आरोपी कारागृहात शिक्षा भोगत आहे। उर्वरित लुटारूंनी अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वलगाव, बडनेरा, चांदूर रेल्वे, दर्यापूर आणि इतर ठिकाणी धुमाकूळ घातला असल्याची कबुली आरोपींना दिली।
लुटारूंची टोळी मार्गाने कोणीही दिसले तर त्यांच्याजवळून मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेत त्यांच्याजवळ असलेला लोखंडी धारदार चाकूचा धाक दाखवत असल्याचे प्रकरण उजेडात आले। टोळीचा मुख्य सूत्रधार रेहमान चेन्नई हा लॉकडाऊन दरम्यान बडनेरा येथे वास्तव्यास आला। लुटारूंची टोळी बनून त्यांनी रेल्वेत सुद्धा लूटमार केल्याची कबुली दिली। या आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा नसतानाही माना पोलिसांनी कसोशीने तपास करून या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर। ग्रामीण परिसरामध्ये गौण खनिज चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा अनेकांच्या शेतामधून रात्री गौण खनिजे चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आलेला होता। मात्र अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मालकीच्या शेतातील गौण खनिज चोरून नेताना अनेक ट्रकना पकडण्यात आलं। ग्रामीण परिसरात गौण खनिज चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे। आता तर अमरावती शहरात सुद्धा अनेकांच्या शेतातील रात्रीच ट्रकसह दाखल होऊन लाखो रुपये किमतीच्या गौण खनिज चोरल्याचे प्रकार घडत आहे। कोंडेश्वर परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गौण खनिज चोरून सर्वत्र खड्डे पडले आहेत। मात्र अमरावती विधानसभा क्षेत्रातील आमदार सुलभा खोडके यांच्या मालकीच्या शेतातीलच गौण खनिजाची चोरी झाली आहे। अशी हिंमत गौण खनिज चोरट्याने शनिवारी सकाळी केली। आमदार सुलभा खोडके यांच्या मालकीचे शेत भानखेडा मार्गावरील गोविंदपूर परिसरात आहे। याच परिसरातील गट क्रमांक 37/2 गट क्रमांक 4142 मध्ये शेत आहे, ज्या शहरातील अनेक ट्रक मालकांनी मेळघाटातील मजूर घेऊन सकाळी दाखल झाले। सरळ शेतात ट्रकसह ट्रॉली लावून गौण खनिज भरण्यात आले। याची माहिती काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संजय खोडके यांना होताच त्यांनी ताबडतोब तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह शेकडो पोलीस ताफा घेऊन शेतात धाव घेतली। त्या ठिकाणी गौण खनिज चोरट्याची धरपकड करण्यास सुरुवात केली। पोलीस येतात सर्व चोरटे सैरावैरा पळत सुटले। मात्र QRT पथकासह बडनेरा पोलिसांनी घेराव टाकून 15 जणांना ताब्यात घेतले, तर 5 मजूर पळून जाण्यात यशस्वी झाले। यात मात्र संजय खोडके यांनी पटवारी यांची चांगलीच खरडपट्टी काढली। पोलिसांनी अनेक ट्रक मालकांसहित मजुरांना वाहनासह बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये नेले। तहसीलदार बडेसह तलाठी यांनी तक्रार दिली। ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ट्रक मालक मजूर विरुद्ध कलम 379-34 भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईने अमरावती जिल्ह्यातील गौण खनिज चोरट्याचे आता धाबे दणाणले आहे। आज दिनांक 19/12/2020 रोजी सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान मौजा गोविंदपूर येथील माती उत्खनन चालू असल्याचे निदर्शनास आले। त्या ठिकाणी 2 ट्रॅक्टर 2 मिनी ट्रक पकडण्यात आले। 5 ट्रॅक्टर पळून गेले। त्यांच्यावर बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे। तसेच स्पॉटवर काही मजूर आढळून आले, त्यांच्याकडे असलेले साहित्य जप्त करण्यात आले व वाहन चालकाकडे मोबाईल व ट्रॅक्टरच्या चाव्या सुद्धा जप्त करण्यात आल्या। हे सर्व साहित्य बडनेरा पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। शेती कोणाची मालकीची कोणती ते इच्छा आहे खोडके साहेबांची। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती। धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा येथे चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करण्यात आली। आरोपी पती हा हत्या करून पसार झालेला आहे। या घटनेने सर्वत्र हळहळ आणि खळबळ सुद्धा उडालेली आहे। चारित्र्याचा संशय आल्याने नराधमाने माहेरी असलेल्या आपल्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे तालुक्यात घडला। आरोपीच्या शोधात पोलिसांनी नागपूरच्या दिशेने भरारी पथके रवाना केलीत। पत्नीचे पतीचे वारंवार खटके उडत असून यापूर्वी सुद्धा कुरा पोलीस ठाण्यात पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते। सविस्तर वृत्त असे की धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा येथे कौटुंबिक वादातून पत्नीची माहेरी हत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिवरा येथील कैलास सावळीकर यांचा प्रगती नामक मुलीचा विवाह चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील सोमेश्वर मेहरे यांच्यासोबत झाला होता। आमला येथे नेहमी वाद होत असल्याच्या कारणाने प्रगती ही माहेरी येत असे। दरम्यान प्रगती ही आपल्या माहेरी राहत होती। आपल्या पत्नीला आमला येथे नेण्यासाठी 2-3 दिवसांपूर्वी सोमेश्वर तिवरा येथे सासरी कैलास सावळीकर यांच्याकडे आला होता व मुक्कामी होता। दरम्यान संशयित आरोपी सोमेश्वरची पत्नी प्रगती झोपेत असताना सोमेश्वरने लाकडी बल्लीने डोक्यावर जबर प्रहार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला। या मारहाणीत प्रगतीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास ठाणेदार अशोक कांबळे करीत आहे। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली। हे पोरगे नेहमी आले, समजा चहा पाणी घ्यायला दिवाळी आली सांगिते बाया पाशी देते, कामावून येते, तर नेहमी बा मला मारठोक करते। पोरीले समजा धकल दुकल मारमूर फेकपा खाला तिकून का लात मारणं असा तो नेहमीच धंदा होता त्याचा। इथंही आला का मारून टाकतो, कापून टाकतो, असा करतो नेहमी। याच्या आधी कधी काही घटना घडली? हो, तर तिने पुऱ्याला रिपोर्ट दिला होता ना। कशाच्या संदर्भात? हे तिला मारठोक आणि ते फाशी लावली होती, तर ते शेजारवाल्यानं कोणतरी तोडली वाटते, तर मग ते रिपोर्ट द्यायला गेली ते पुऱ्याला। कधीची घटना आहे हे? आता समजा एखादं वर्ष झालं तिला। बोधिसत्व काळेसह संजय तुपसुंद्रे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे। तर हे होतं विदर्भ न्यूजचं साप्ताहिक बातमीपत्र। या साप्ताहिक बातमीपत्रामध्ये संपूर्ण सप्ताहामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये घडलेल्या विशेष घडामोडींसह बघूया पुनश्च पुढील रविवारी साप्ताहिक बातमीपत्र। तोपर्यंत नमस्कार।